आता आपण जाऊया सायनमध्ये, ज्या ठिकाणी संजय ठाकूर आयोजित या दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातोय। महेंद्र, कशा पद्धतीने गोविंदांचा प्रतिसाद आहे? अंकिता, या ठिकाणी जे ते 12 वाजता या हंडीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे जे ते संजय ठाकूर यांनी या दहीहंडीचं आयोजन केलं आहे। इथे मानवी मनोरे जे रचणार त्यांना 5,55,555 आणि एक सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे। त्याचबरोबर आपल्याबरोबर इथे बोलण्यासाठी राजेश शिरवडकर सर आहेत। सर, आज जे ते आपण प्रथमच या ठिकाणी हंडीचं आयोजन केलं आहे। आज हा कार्यक्रम कसा असणार आहे, जे ते पारितोषिकं कशी दिली जाणार आहेत त्या संदर्भात काय सांगाल? नाही, अतिशय उत्साहात हा कार्यक्रम होणार आहे। आमचे कार्यकर्ते वरुणराजाने कालपासून बरीच मोठी हजेरी लावली, त्यामुळे जरा काम करताना त्रास झाला होता, पण असो, त्यातच खरी मजा असते। कार्यकर्ते सगळे रस्त्यावरती उतरून काम करतायत आणि हंडी म्हणाल तर आमची थीम आहे, माननीय संजय पांडेजी ठाकूरजींनी एक चांगला एक संदेश दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर जे आपलं झालं होतं तो राष्ट्राचा अभिमान आहे। अशा आशयाने आम्ही ऑपरेशन सिंदूर राष्ट्र का अभिमान अशा तऱ्हेची आम्ही थीम केलेली आहे। तुम्हाला आता आम्ही थोडा सस्पेन्स ठेवलेला आहे, ब्रह्मोस केलेले आहेत आणि रफाल विमानाची प्रतिकृती केलेली आहे। ती आता हंडी ज्या वेळेला चढणार त्याबरोबर त्यांच्याबरोबर ती चढणार आहे। आणि एक शौर्याची गाथा जी ऑपरेशन सिंदूर राहिलेली आहे ती, आणि मानवी मनोरे पण काय आहे, सगळ्यांनी एकत्र यावं, एकजुटीने यावं आणि एक जो लक्ष्य आहे तो एकत्र मिळून ते लक्ष्य भेदावं, हीच तर भगवान श्रीकृष्णाची संकल्पना होती जणू काही या दहीहंडीच्या रूपाने। आणि त्यामुळे एकावर एक थर रचून एकजुटीने जो वरचा व्यक्ती चढणार आहे त्याला तो लक्ष्य भेद करायचा आहे। आणि ह्या हंडीचा जो वर्षानुवर्ष पारंपरिक खेळ चालू आहे आणि त्याला राज्य सरकारने देखील एक त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे या इथे मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन केलेलं आहे। पारितोषिक आहे, आकर्षक सन्मान चिन्ह आहे। अनेक मान्यवर नेते या इथे या हंडीला उपस्थिती ठेवणार आहेत। सुनील शेट्टी आणि अभिनेत्री पण या कार्यक्रमाला येणार आहेत। सर, एकंदरीत गोविंदांची काळजी कशी घेतली जाणार, त्यांच्यासाठी काही सुरक्षा कवच वगैरे असणार आहे, त्यांच्यासाठी काही अजूनही काही करण्यात आलं आहे? या इथे आम्ही 2 डॉक्टर आणि मेडिसिन्स ठेवलेली आहे, ॲम्ब्युलन्स आहे आणि त्याचबरोबर सेफ्टी नॉर्म्स जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत त्या दोरी वरती चढणाऱ्याला आम्ही दोरी त्यामुळे आता महेंद्र, या ठिकाणी देखील 12 वाजेपासून गोविंदा यायला सुरुवात होईल आणि या ठिकाणी दहीहंडीला सलामी दिली जाईल।